उपांत्य फेरी, दुसरी फेरी आणि त्यानंतर उपांत्य फेरी. यातून जो संघ विजय होईल तो उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये धडक मारेल. आणि 4 षटकांचा सामना आहे. पहिले सर्व सामने 5 षटकांचे होतील आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीपासून सर्व सामने हे 4 षटकांचे होतील. स्पर्धेचा नियम आहे ते आम्ही तुम्हाला फॉलो करत आहोत. चेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंगमध्ये थोडासा बदल चालेल हे पुन्हा आम्ही तुम्हाला सांगतो. फक्त तुम्हाला शूज आणि ट्रॅक टी शर्ट हे परिधान करावेच लागतील. बाकी चेसिंग ही कंपल्सरी असेल. या स्पर्धेचा नियम आहे. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा तुम्हाला गोलंदाजी मार्कवर दिसतील ते ओमकार संघाचे कर्णधार. चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी केली तरी मागच्या सामन्यात. आणि यावेळी फलंदाजीमध्ये थोडासा बदल करण्यात आहे. महेश स्वतः स्ट्राईकवर आलेत कारण त्यांना माहिती आहे 4 षटकांचा सामना आहे. 1 ओव्हर पॉवर प्लेच आहे. तर लेट्स प्ले, गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. महेश यांनी पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला, लगावलाय तो परफेक्ट चौकार. चौकाराने संघाची आणि वैयक्तिक अशी 4 धावसंख्या उभारली आहे. महेश यांना माहिती आहे पॉवर प्लेचा षटक आहे. एकच षटक पॉवर प्लेचा असणार आहे. 4 षटकांचा सामना आहे. त्यामुळे यावेळी स्वतः फलंदाजीला ओपनिंगला गेले. हितेशला थोडंसं मागे ठेवलंय कारण त्यांना माहिती आहे हितेश स्लॉग ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करेल. मागच्या सामन्यात त्यांनी 5 षटकार लगावले. ओमकार पुन्हा एकदा सज्ज असतील ते. महेश शॉर्ट पिच चेंडू यावेळी पुन्हा तो क्षेत्र निवडलाय. चेंडू जाईन सीमा रेषा. पंच चेंडू बाहेर गेलाय त्यामुळे इशारा येईन तो षटकार. बदामाच्या झाडावरून चेंडू फ्लाय होत गेलाय आणि चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. षटकार. पहिल्या 2 चेंडूवर दनादन सुरुवात केली ती महेश यांनी. आमचे व्हॉलंटियर सुद्धा तिथे तैनात आहेत. व्हॉलंटियर्स काय 6 एक व्हॉलंटियर्स आणि लाईव्ह मध्ये सुद्धा दिसतंय आम्हाला षटकार आहे. लाईव्ह मध्ये पण आलंय. आमचे ऑपरेटर तुम्ही पाहू शकता गणेश यांनी आम्हाला दाखवलंय सुद्धा, त्यांच्या खेळाडूंना सुद्धा दाखवलंय. त्यामुळे हा येतोय तो षटकार. आणि 2 चेंडूच्या सामन्यात धावसंख्या झाली ती 10. चांगली फटकेबाजी सुरुवात आहे महेश यांची. महेश यांना माहिती आहे आता धाव्या कराव्याच लागतील. समोर जितू शेलार सारखा मोठा फलंदाज आहे आणि चांगला कमबॅक केला. याच दरम्यान गोलंदाजाने निर्धाव चेंडूची सांगता केली आणि महेश सारख्या घातक फलंदाजाला आता निर्धाव चेंडू हाताळलाय. आणि 3 चेंडूच्या सामन्यात धावसंख्या झाली आहे ती 10. चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे महेश यांची आणि चांगला कमबॅक पाहायला मिळाला त्या ओमकारांच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू हे महेशच्या नावावर होते तर पुढील 2 चेंडू आता ओमकारच्या नावावर आहेत. चांगला कमबॅक केला. टीट फॉर टॅट, जसा तसा उत्तर. एक तेरी तो एक मेरी. पण यावेळी 2 महेशचे होते तर 2 आता ओमकारचे. 5वा चेंडू या षटकातील. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला. चेंडू नीटचा बॅटवर आला नाहीये. दत्ता यांच्या हातात चेंडू होता. थ्रो सुद्धा केलाय. चांगला बॅकअप मिळालाय. चांगला क्षेत्ररक्षण झालंय आणि चांगला कमबॅक केलाय आता गोलंदाजाने. पहिले 2 चेंडूवर मोठे फटके आले पण त्यानंतर 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तुम्हाला ओमकारांच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडू मोठे फटके उचलला. शेवटचा चेंडू आहे. सामना करतील आता तेजस. खेचून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईन कार्पेटच्या साहाय्याने सीमा लगत. मिळतोय तो अजून एक चौकार आणि चौकाराने धावसंख्या झाली आहे तब्बल 15. पहिल्या षटकानंतर चांगली सुरुवात केली. बिनबाद 15. तेजस आले. तेजसने 1 चेंडूचा सामना केला. चौकार लगावला. 5 चेंडूचा सामना करत असताना 11 धावा वसूल केल्या महेश यांनी. 1 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाला.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. ज्या धाव्यांची गरज होती, ज्या पॉवर प्ले मध्ये धावा पाहिजे होत्या, त्या धावा तर खिडकाळी संघाने वसूल केल्या आहेत. जय भोले आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाळी नाणेफेकी जिंकली आणि दुसऱ्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही वेळा फलंदाजी करण्याचा निर्णय आणि फलंदाजी करताना त्यांच्या फलंदाजाने तो निर्णय सार्थ ठरवला. मागच्या सामन्यात देखील तब्बल 62 धावा कुठून काढल्या 5 षटकांमध्ये आणि आता तर 4 षटकांमध्ये किती धावा वसूल करतात ते पाहूया. पहिल्या षटकात तर 15 आल्या आहेत. आता उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा येतील हे पाहूया आपण. अजून डबआउट बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकता ऋतिक असतील, हितेश असतील, स्लॉग ओव्हरला फटकेबाजी करणारे फलंदाज अजूनही त्यांच्या भात्यामध्ये आहेत. पण महेश आणि तेजस सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. आणि मेघनाथ बॉलिंग मार्कच्या मार्कवर शॉर्ट पिच चेंडू होता, क्षेत्ररक्षक तिकडे होते. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता 16. चिंचोली पाडा या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, त्यांचं आम्ही कौतुक करत आहोत. तर जिंकलेला संघ खांबालपाडा बी यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. मेघना स्विच हिट करायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता. आदेश सफल झाले तेजस आणि गोलंदाजाने हे हेरलं की तेजस आदेश सफल झाले, स्विच हिट करायचं आहे त्यांना आणि त्याच पद्धतीने एक हलक्या हाताने चेंडू हाताळला, फिंगर रोल्स केले, चेंडूला धीमी गती दिली आणि निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं यष्टीरक्षण केलं तुम्ही पाहू शकतात. यष्ट्यांच्या मागे योगेश यांनी फुलटा चेंडू यावेळी समाचार्थ घेतलाय. पाहूया किती धावा मिळतील आणि व्हॉलंटियर्स आम्हाला सांगा किती धावा आहेत. धावा किती आहेत जरा पहा. पंच थोडस जरा नाही सीमारेषेच्या पार गेलाय का पहिले चेंडू ते बघा. नाही गेलाय मग 2 धावा. 2 धावा नाही. बदामाचा झाड पुढे आहे आणि त्याच्यानंतर सीमारेषा आहे, त्यामुळे टप्पा पडून आत गेला तर 2 आणि टप्पा पडून जर बाहेर राहिला असता तर चौकार किंवा षटकार मिळाला असता. तर मिळतील या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात आणि धावसंख्या झाली ती आता 18. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुन्हा एकदा हलक्या चेंडू टाकला. आता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन मिळेल. हा अजून एक संघर्षमय चौकार तेजस यांच्या बॅट मधून आणि धावा झाल्या त्या आता 22. पूर्णपणे आक्रमण सुरू आहे खिडकाळी संघाचं खांबालपाडा बी या संघाच्या विरोधात. ज्या फलंदाजीची ज्या धावसंख्येची गरज होती आतापर्यंत तरी खिडकाळी संघ त्या धावसंख्येने मार्गस्थ होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मेघना त्याचा पुढील चेंडू सामोरे असते ते तेजस. शॉर्ट पिच चेंडू यावेळी उजव्या यष्टी सोडून जाणारा चेंडू. पंचाने इशारा केलाय तो वाईड. वाईडने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता तब्बल 23. पहिल्या षटकात 15 धावा आल्या आणि त्यानंतर आता 4 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा वसूल केले आहेत. पुढील चेंडू स्ट्राईकला असे ते तेजस. स्विच हिट खेळलाय आणि या स्विच हिट वर मिळतील त्या फक्त डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. चेंडू आलाय बाहेर जरा बघा, चेंडू आलाय त्यामुळे या चेंडूवर फक्त मिळतील त्या डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. 2 धावा. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 25 आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील मेघनाथ यांचा. मेघनाथ यांच्या 5 चेंडूवर तब्बल 10 धावा वसूल केल्या आतापर्यंत. तेजस यांनी एक चौकार लगावलाय. त्यामध्ये डिक्लेअर झोन मध्ये तुम्ही चेंडू मारला तर तुम्हाला 2 धावा मिळतील. स्पर्धेमध्ये तुम्ही ग्राउंड पाहत असे आहे ते कृती ग्राउंड आहे, डिक्लेअर स्वरूपातलं ग्राउंड आहे समोर. आणि स्विच हिट यावेळी समोरच्या दिशेने खेळले स्विच हिट, पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत एकच धाव. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला असं वाटत होतं. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या झाली आहे ती 26. बिनबाद 26. पहिल्या षटकात ओमकार यांनी 15 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मेघनाथ यांनी धावा खर्च केल्या त्या 11.
याचप्रमाणे आमचे चोळेगावचे मित्र सुद्धा सामना एन्जॉय करायला आलेले आहेत. नेहमीच कमालपाडाची मॅच असली तर ते उपस्थित राहतात आणि स्वर्गीय शिवदादा शेलार या स्पर्धेमध्ये तर तब्बल 7 ते 8 दिवस त्यांची उपस्थिती असते. आमचे मित्र चोळेगावाचे त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. भव्य दिव्य असं आयोजन तुम्ही पाहू शकता गौरव यांच्या मार्फत यंगस्टार क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य असे मर्यादित षटकांचे सामने 2025 पर्व दुसरं तुम्ही पाहतात. काका जरा फिल्डर पण आहेत, लक्ष ठेवा, बापू टाकू नका. तर सामन्याला सुरुवात होते. तर न्यू गोलंदाज सज्ज झाला तो दत्ता. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली दत्ता यांनी. फुलटॉस चेंडू खेचून तर काढलाय क्षेत्ररक्षक लोपेश, चेंडूच्या खाली असतील आणि सुरेख असा झेल पकडला लोपेश यांनी. फुलटॉस चेंडूचा फायदा घेता आला नाही तेजसांना आणि त्याचप्रमाणे बाद सुद्धा झाले आणि धक्का क्रमांक लागलाय तो पहिला. जय भोले आई गावदेवी क्रिकेट संघ. न्यू बॅटर मैदानामध्ये जात आहेत. हितेश मागच्या सामन्यात काय फलंदाजी केली, तब्बल 41 धावांची मॅरेथॉन इनिंग केली आणि त्यामध्ये तब्बल 5 षटकार 1 चौकार लगावला त्यांनी आणि संघाला 62 धावेपर्यंत मजल मारून दिली. असं वाटत होतं स्पर्धेतील पहिल्या अर्धशतक पाहायला मिळेल, कारण हितेश यांच्याकडे त्यावेळी 4 चेंडू शिल्लक होते पण आऊट झाले. हरकत नाही, तेजस आता आऊट झाले. चांगली फलंदाजी केली तेजस यांनी 2 चौकाराच्या साह्याने. तब्बल 15 धावा 13 धावेची उपयुक्त खेळी केली. चांगली साथ दिली त्यांनी महेश यांना. महेश हे बराच वेळपासून नॉन स्ट्राईकला उभे आहेत. हा सरसावलेत, कधी मला स्ट्राईक येते, मला मोठे फटके खेळायचे पण पूर्ण षटक हे तेजस यांनी खेळून काढलं. तर वळूया पुन्हा मॅचच्या दिशेने. दत्ता फुलर लेनचा चेंडू होता, नीटचा बॅटवर आला नाही. रनआउट होईन का? पंचांकडे अपील तर केली आणि पंचाने इशारा केलाय. फलंदाज होतोय तो बाद धावचूकच्या स्वरूपात. आत्महत्या म्हणावी लागेल. या रनची गरज होती का? सेट फलंदाज होते इथे मागच्या सामन्यात, खरंच खूप सुंदर फलंदाजी केली. या धावेची गरज होती का? आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पण थोडेसे कॅज्युअल राहिले. महेश त्यांना सांगतात की फटका मारल्यानंतर तुम्हाला जोरात रन धावायची असते. थोडे कॅज्युअल राहिले आणि धावपतच्या स्वरूपात बाद झाले. आत्महत्या केली. आत्महत्या ही क्रिकेटमधली सर्वात भयंकर विकेट असते, ही स्वतःहून तुम्ही देता. हरकत नाही. आता स्ट्राईकवर आले महेश. आता महेश यांच्या संपूर्ण जबाबदारी असेल आणि न्यू बॅटर मैदानामध्ये गेले ते ऋतिक. दत्ता यांनी चांगली गोलंदाजी केली, चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, थोडासा हलका बाउन्स पाहायला मिळाला. बॅट लवकर फिरली आणि यष्टीरक्षक योगेश यांनी कुठली चूक न करता चांगला चेंडू गॅदर केला आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती आता 26. षटकातील 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. उर्वरित 9 चेंडूचा खेळ शिल्लक. शॉर्ट पिच चेंडू यावेळी भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू जाईन सीमा रेषे पार. चूम अंतर येतोय तो सुपर षटकार. याचप्रमाणे धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता तब्बल 32. या आकड्यावर मी आधीच म्हटलं होतं महेश यांना स्ट्राईक हवी. बऱ्याच वेळपासून ते स्ट्राईक भेटावी या आशेने होते आणि अखेरीस स्ट्राईक आली आणि चेंडू झाले ते आतापर्यंत 4. 2 चेंडू शिल्लक या षटकातील. नवीन चेंडू देण्यात यावा. नवीन चेंडू द्या. स्पर्धेचा नियम आहे, बॉल कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीन देण्यात येईल आणि सर्वांना हे रूल सारखे असतील. चार चेंडू झाले. पहिला चेंडू विकेट आहे, दुसरी विकेट, नंतर डॉट आणि आता षटकार. म्हणजे 4 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. चांगला कमबॅक केलाय. पहिले विकेट आली, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात हितेश बाद झाले. 2 चेंडू झाले, नंतर डॉट आला का
आलाय चेंडू आलाय मॅच बॉल आलाय तर चालू करा त्याच बॉलने कारण जुना चेंडू हा प्रत्येक फलंदाजाला आवडतो नवीन चेंडू येतो बॉलला थोडासा फर असतो कापड असतं त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल करणं भेदणं कठीण असतं पण जुना चेंडू हा लवकर भेदता येतो आणि लवकर फटका मारता येतो आणि चेंडू हवेच्या वेगाने सीमारेषे पार षटकार सुद्धा लवकर जातो त्यामुळे मॅच चेंडू आलाय वळीव मॅचच्या दिशेने दत्ता यांचा पुढील चेंडू स्ट्राईकला असतील ते महेश ओव्हर पिच चेंडू खेचून तर काढलाय कार्पेटच्या साहाय्याने आलोन द कार्पेट चेंडू जातोय क्षेत्ररक्षक फंबिंग लोकेश याने चुकी केली आणि त्या चुकीचा फायदा मिळतोय चौकार आता महेश यांनी यांचा बॅटचा फेस तर त्यांनी पहिल्या बॉल पासून ओपन केला होता आणि त्याच अनुषंगाने काय फलंदाजी केली महेश यांनी तब्बल या सामन्यामध्ये आतापर्यंत तरी महेश यांनी 2 चौकार आणि 2 षटकार वसूल केलेत खूप सुरेख अशी फलंदाजी महेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली शेवटचा चेंडू लो फुलटॉस चेंडू होता समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही निर्धाव चेंडूची सांगता आणि त्याचप्रमाणे षटकाची सुद्धा समाप्ती आणि 3 षटकाच्या जर धावसंख्या झाली आहे ती 36 2 गडींच्या मोबदल्यात जय भोले आई गावदेवी क्रिकेट संघ किडकाळी चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय 12च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत धावा झाल्या आहेत त्या 36 गोलंदाजीसाठी गोलंदाज येतील ते अंश चांगली सुरुवात पाहायला मिळाली खिडकाळी या संघाची मागच्या सामन्यात देखील नाणेफेकी जिंकली फलंदाजीचा निर्णय घेतला तो निर्णय सुद्धा सार्थ ठरवला आणि यावेळी सुद्धा तो निर्णय आतापर्यंत तरी सार्थ ठरवलाय कारण 12च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत तब्बल 36 धावा कुठल्या आतापर्यंत खिडकाळी संघाने तर 12th मॅनच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता रोनित हँडसम पर्सनॅलिटी डॅशिंग बॉय येत्या काही वर्षात तुम्हाला इन ॲक्शन मध्ये सुद्धा दिसतील खिडकाळी संघाच्या टीम मध्ये कारण महेश यांचा नेहमीच यंगस्टारवर लक्ष असतं आणि त्यांना प्रोत्साहन सुद्धा देतात फुलर लेनचा चेंडू होता लॉंग ऑफच्या दिशेने केचून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येते आणि सुरेख असा झेल सुद्धा पकडलाय धक्का क्रमांक लागलाय 3रा खिडकाळी बी संघाला शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत महेश सांगतात ते पोलार्ड आता भावेच जातील न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते सागर ठाकूर जायचं होतं पोलार्डला पण आवाज दिला महेश यांनी सागरला कारण 5 चेंडू आहे आता तर पोलार्डचीच गरज होती कारण पोलार्ड नेहमीच मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असतात आणि असे बरेचसे सामने पोलार्ड यांनी एक हाती जिंकून सुद्धा दिलेत जयेश त्यांचं खरं नाव आहे पण पोलार्ड या नावाने ते जास्ती प्रचलित आहे पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय अंश यांनी चांगला कमबॅक केलाय रिदम मध्ये थोडेसे फ्लंबिंग झाले हरकत नाही नव्याने तुम्हाला चेंडू टाकावा लागेल 5 चेंडू शिल्लक आहे 36 धावा झाल्या 3 फलंदाज बाद शॉर्ट पिच चेंडू यावेळी लॉंगॉनच्या क्षेत्रात जितू शेलार तिथे तैनात असतील हलकासा चेंडू गॅदर केला 1 धाव कंप्लीट धावसंख्या झाली 37 आता स्ट्राईकवर येतील ते महेश 4 चेंडू शिल्लक आहेत महेश यांच्याकडे क्षमता आहे 1 ते 2 षटकार मारायची कारण नेहमीच आक्रमक फलंदाजी करतात कधी सिंगल डबलवर भर देत नाही चौकार षटकार ही त्यांची भाषा आहे आणि नेहमीच ते चौकार षटकार मारायचा प्रयत्न करतात आणि यावेळी बघूया चौकार येतोय का षटकार येतोय ओव्हरपिच चेंडू होता त्याचा समाचार तर घेतला लोपेश चेंडूच्या खाली येते पण त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू जाईन सीमा रेषा पार षटकार आणि मी आधीच म्हटलं होतं की या चेंडूवर चौकार येईन का षटकार आहे कारण महेश यांची खासियत आहे ते जास्तीत जास्त फटके बिग हिट करायचा प्रयत्न करतात त्यांना बिग हिट फटके मारण्यात नेहमीच आनंद असतो जास्तीत जास्त धावा त्यांना करायची असा कारण त्यांना माहिती आहे या धावा आपल्याला डिपेंड करायच्या त्यामुळे जास्तीत जास्त धावा आल्या तर आपल्या गोलंदाजाचा प्रेशर सुद्धा कमी होतो शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक असतील धावा झाल्या त्या 43 तर नेक्स्ट मॅच असेल ती संदप वर्सेस दिवा यावेळी समोरच्या दिशेने खेचून काढलाय आंब्याचा झाड टार्गेट केलाय त्याचप्रमाणे कैरी सुद्धा पडले खाली आणि चेंडू जाईन बॅक टू बॅक दुसरा षटकार
मी आधीच म्हटलं होतं महेश यांच्याकडे ती क्षमता आहे 4 चेंडूमध्ये 2 षटकार खेचायची, पण पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार खेचलेत. बॉलर थोडासा दडपणामध्ये. दिवा आणि सद्दाम या दोन संघांना विनंती आहे. दिवा संघ सध्या फॉर्ममध्ये, काल सुद्धा ते उंबारी चषक मध्ये टॉप 4 मध्ये गेलेले आहेत. शॉर्ट पिच चेंडू खेचून तर काढलाय. बघू लोपेस चेंडूच्या खाली येते. झेल होईन का? हो यस, आणि झेल सुद्धा झालाय आणि महेश यांच्या खेळीचा अंत शेवटचा का होईना, पण पोलार्ड यांना चेंडू खेळायला मिळाला. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगून दाखवते की त्यांना एक चेंडू खेळायला मिळालाय. आणि स्माईल तर त्यांना केलीच आहे, पण एक चेंडूचा सामना कसा करतात तेही पाहणं सर्वात जास्ती गरजेचं आहे. आणि महेश यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. या सामन्यात तब्बल 4 षटकार आणि 3 चौकार लगावले महेश यांनी. गुड बॅटिंग महेश, चांगली फलंदाजी केली तुम्ही या सामन्यामध्ये. वेल प्लेड. शेवटचा चेंडू आहे. पोलार्ड यांच्या चेहऱ्यावर तर हास्य होतं. पाहूया ते हास्य टिकतंय का ते द्विगुणित होतंय. दुधात साखर तर टाकावी लागेनच. पोलार्ड यांना स्लो चेंडू आणि खेचून काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषे पार. षटकार, फ्लाइट षटकार, आणि हा फ्लाइट षटकार पाहायला मिळाला. खरंच पोलार्ड यांनी मनातूनच हसून गेले की मला एक चेंडू मिळाला आहे, आणि खरंच चांगला फटका खेचला. फ्लाइट षटकार पाहायला मिळाला आम्हाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. धाव संख्या झाली ती तब्बल 55 आणि 56 धाव्यांचा पाठलाग करावा लागेल तो जय बजरंग कमलपाडा बी या संघाला. भले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पोलार्ड निवृत्त झाले आहेत, पण इकडचे पोलार्ड अजूनही तसेच आहेत. बघा 30 धमाक 30 चमक. 55 धावा झाल्या. 56 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. तर याच दरम्यान आम्ही संदप
संघाचे कर्णधार ऑलरेडी आमच्या जवळ आलेले आहेत, तर मी दिवा संघाला विनंती करतो तुमचा कर्णधार हो चालेल, फक्त अनाउन्समेंट करतो या, असा काही हरकत नाही आहे, फक्त वेळेवर पोचा. दिवा संघाची थोडी दमछाक झाली असेल, काल टॉप 4 मध्ये आले उंबारली नाईट्समध्ये, तुम्ही पाहू शकतात. अनिकेत यांना त्यांच्या स्वप्नातील पहिली ड्रीम बाईक सुद्धा मिळाली आणि दिवास गावात पहिली बाईक घ्याली आणि त्या बाईक गेल्यानंतरचा तो आनंद तुम्ही पाहिलात, एक बघण्यासारखा होता. तर वळूया सामन्याच्या दिशेने. यंगस्टार चषक 2025 मधला भव्य दिव्य असा सामना तुम्ही पाहू शकतात. जय भोले आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाळी प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना तब्बल 4 षटकांमध्ये 55 धावा वसूल केल्या आणि 56 धावांचा भलमोठा आव्हान कबालपाडा बी संघाला ठेवलं. पण कबालपाडा बी संघ तेवढाच ताकदवार संघ आहे, मजबूत संघ आहे. जितेश शेलार आहेत, ओपन क्रिकेट सातत्याने खेळतात. याच वर्षी तुम्ही पाहिलं लोणावळा चषकमध्ये तब्बल 70 धावांची मॅरेथॉन इनिंग त्यांनी केली, एक अर्धशतक झळकावलंय. त्याचप्रमाणे ग्रामीणमध्ये सुद्धा त्यांनी एक अर्धशतक झळकावलंय, सुरेख फलंदाजी केली आणि हा सामना त्यांना जिंकायचाच आहे. आणि हा सामना जर ते जिंकले तर ते उपांत्य फेरीमध्ये पोहोचतील, सेमीफायनलमध्ये जातील. 8-8 2 दिवसात तुम्हाला पाहायला मिळतील 16 संघ. आज रेग्युलरचे 8 संघ तुम्ही पाहाल, उद्या तुम्ही 40+चे 4 संघ पाहाल आणि त्यानंतर 2 गाव 1 संघ असा फॉर्मॅट, म्हणजे तुम्हाला 3 फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. गौरव यांची संकल्पना आहे सर्व टीम्सला या स्पर्धेमध्ये खेळायला मिळावं, त्यामुळे या संकल्पना त्यांनी निवडल्या आणि 3 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज संपूर्ण 8 संघ हे रेग्युलरचे असतील, उद्या 4 संघ हे 40+ चे असतील आणि त्यानंतर 2 गाव 1 टीम ना, 1 गाव 1 संघ असा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. तर 40+ मध्ये तुम्ही पाहू शकतात रेल्वे ग्राउंडचे यजमान नवापाडा संघ असेल, मोठागाव संघ असेल, कोपर संघ असेल आणि जुनी डोंबिवली. तर वळूया मॅच लेट्स प्ले गेम इज ऑन. पहिला चेंडू स्विच हिट केलाय आणि स्विच हिट मध्ये यशस्वी सुद्धा झाले जितू शेलार आणि पहिला चेंडू टीट फॉर टॅट उत्तर देत असताना एक संघर्षमय असा चौकार. तुम्ही पाहिलं पोलाड्यांना एक चेंडू खेळायला मिळाला आणि मी आधीच म्हटलं होतं दुधात साखर पडेल का, आणि दुधात साखर पडली सुद्धा. एक फ्लाइट षटकार तुम्हाला पाहायला मिळाला पोलाड्यांच्या बॅटमधून. तीच धमक तीच चमक आज सुद्धा पोलाड्यांच्या बॅटिंग मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येते, तुम्ही पाहू शकता जितू शेलार यांना मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर लावण्यात आले. स्क्वेअर लेग पूर्णपणे ओपन आणि एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे ओपन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तर चेंडू खेचून काढलाय. पाहूयात, वॅकेंट एरिया होता, 1 धाव तर कंप्लीट केले, चांगला क्षेत्ररक्षण केलंय तिकडे क्षेत्ररक्षक धीरज यांनी. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट. वॅकेंट एरिया जास्तीत जास्त पसंत करतात जितू शेलार, कारण त्यांना माहिती आहे जिथे क्षेत्र खाली तिकडे फटके जर लगावले तर धावा पण मिळतात आणि धावगती सुद्धा वाढते. पहिल्या षटकात खिडकाळी संघाने 15 धावा वसूल केलेल्या आणि या षटकामध्ये आपण पाहू शकतो 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा तर आलेल्या आहेत. पाहूया कशी फलंदाजी करताय जितू शेलार. शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न, चेंडू टाकीला लँड होतोय आणि मिळतील त्या फक्त आणि फक्त 1 धाव. डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे 3 चेंडू 7 धावा, नवीन चेंडू देण्यात यावा. जोशी काका जरा लवकर बघा, चेंडू आला मॅच बॉल आलाय. किशात ठेव. तर पुढील चेंडू तेजस ठाकूर यांचा स्वीप करायचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि बिग विकेट, बिग लॉस. जय बजरंग कांबलपाडा बी संघाला लागतोय तो पहिला झटका जितू शेलार यांच्या मार्फत. जितूकडे आशा होत्या, जितूकडे सर्वांच्या नजरा होत्या, असा वाटत होता जितू शेलार सामना जिंकवेन. फलंदाजी तर चांगली केलीच होती जितू शेलार यांनी, एक चौकार लगावला
त्यानंतर डबल सिंगल आणि यावेळी ऑन साईडला खेळायच्या प्रयत्नात फलंदाज होतोय तो बाद आणि धक्का क्रमांक लागलाय तो पहिला जय बजरंग खंबालपाडा बी संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही पाहू शकता जितू शेलार यांना स्लीप तैनात करण्यात आली. त्यानंतर गली पॉइंट कव्हर्स शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये तुम्ही पाहू शकता धीरज यांना. आता लॉंग ऑफला मिड ऑफला पाहू शकता तुम्ही हितेश यांना. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहू शकता तेजस ठाकूर. लॉंग ऑनला पाहू शकता तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्यानंतर ऋतिक यांना तुम्ही पाहू शकता शॉर्ट मिड ऑनला आणि मिड विकेटला पाहू शकता क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहू शकतात. तेजस ठाकूर फिंगर रोल्स केलाय. हितेश चेंडूच्या खाली येतील आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. निलेश गोल्डन डकचे शिकारी झालेत निलेश. आता फलंदाजीसाठी जातील ते लोपेश. जर्सी नंबर 18 विराट कोहली. आता तुम्हाला विराट कोहली सारखी फलंदाजी करावीच लागेल. उतार दो वो चूड़िया जो रातों में खनकती है, दिखाओ वैसे बल्लेबाजी विराट कोहली में झलकती है. चांगली फलंदाजी करावी लागेल रुपेश यांना. शेवटचा चेंडू आणि हॅट्रिक वर आहेत आता गोलंदाज तेजस. बॅक टू बॅक 2 चेंडू वर विकेट प्राप्त केली आहे. पाहूयात हॅट्रिक पूर्ण होईल का. पहिले हॅट्रिक तर पूर्ण केली आहे मयुरेश यांनी चिंचोलीपाडा संघाच्या गोलंदाजाने. आता पाहूया या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पूर्ण होते का. क्षेत्ररक्षणाने थोडासा बदल करण्यात लेफ्ट हँडेड फलंदाज आता स्ट्राईकवर आलेत. तेजस मिड विकेटच्या क्षेत्रात आलेत आणि त्याचप्रमाणे लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक. याचप्रमाणे आमचे मित्र आणि विके प्रतिष्ठानचे सर्व प्रथमेश पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झाले आणि प्रथमेश पाटीलचा आम्ही धन्यवाद देऊ. आम्हाला समालोचन करताना पहिली संधी प्रथमेश पाटील यांनी आम्हाला दिली संदप गावात. आणि शॉर्ट पिच चेंडू होता भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू जाईन ऑन द कार्पेट चौकार. आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती तब्बल 11 2 गडीच्या मोबदल्यात. तर प्रथमेश पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतो कारण त्यांनी आम्हाला समालोचन करताना पहिली संधी दिली संदप गावामध्ये. आम्ही नव्याने सुरुवात केली तेव्हा प्रथमेश पाटील आम्हाला म्हटले की ये बिंदास कर घाबरू नको. आणि धावसंख्या झाली होती 11. तर आमचे स्पर्धेचे प्रमुख आयोजक गौरव तुम्हाला बोलवतात ते व्यासपीठाजवळ या. आमच्या व्यासपीठावर या स्थानपन्न व्हा. तुमचा वेलकम आहे. प्रथमेश पाटील विके प्रतिष्ठानचे सर्व. आणि त्याचप्रमाणे ओपन क्रिकेट सुद्धा प्रथमेश पाटील YCC संघामधून खेळताना दिसतात. असोसिएशनमध्ये तुम्हाला YSCC या संघामध्ये नेहमीच त्यांची वर्णी लागते. अतुल पाटील असतील त्या संघामध्ये. ऋतिक पाटील असतात वडवलीचे. गोलंदाजीच्या मार्कवर येतील ते आता गोलंदाज ऋतिक. स्ट्राईकला असतील ते ओमकार संघाचा कर्णधार. आता त्याला कर्णधारासारखी कॅप्टन इनिंग करावी लागेल. कॅप्टन नॉक दाखवायला लागेल आणि आता धावेची गरज आहे. 11 धावा झाल्या आहेत. अजूनही 45 धावेची गरज येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. आणि तेच तरार चेंडू ऋतिक यांचा. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत ऋतिक यांनी ओमकार यांच्या. आणि पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतोय आता खंबालपाडा संघ. खंबालपाडा संघात मी पाहिलं जितू शेलार यांची विकेट सर्वात महत्वाची होती. आणि आता बॅटिंग मार्कवर जातील ते पिंट्या 04 जर्सी नंबर. ऋतिक पाटील पहिला स्टेज तरार चेंडू वेगवान चेंडू. असा वाटत होता की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो स्पीड मीटर असतो द स्पीड मीटर पाहिला तर ऋतिक यांचा स्पीड मला तरी वाटतं 90 ते 100चा स्पीड असेल या चेंडूवर. आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत कॅप्टनच्या. आणि माघारी परतलेत कॅप्टन. आणि धक्का क्रमांक लागलाय तो 3रा खंबालपाडा बी या संघाला. जय बजरंग खंबालपाडा बी हा संघ आता पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी केली महेश यांनी. ऋतिकाचा पुढचा चेंडू हलक्या हाताने टाकलेला चेंडू. उसळी थोडीशी घेतली बाउन्स झाला आणि लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल. पंच आम्हाला इशारा करतील प्रथमेश चौधरी.
नवापाडा संघाचे बेस्ट ऑलराऊंडर प्रमुख फलंदाज नेहमी सातत्याने फलंदाजीला ओपनिंगला येतात. आणि त्याचप्रमाणे आमचे स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहू शकतात. अनिकेत मोठ्या गावातले बेस्ट ऑलराऊंडर आहेत. मोठा गाव संघाकडून नेहमीच सलामीला येतात, गोलंदाजी करतात. मनोज प्रभाकर तुम्ही पाहिले 1996 मध्ये. स्लोअरवर चेंडू, पुन्हा एकदा स्लोअरवर चेंडू. हलक्या हाताने चेंडू वारंवार टाकतात आहे, कारण त्यांना माहिती आहे फलंदाज आता मोठे फटके खेळणार आहे. आणि मोठे फटके खेळत असताना तुम्ही जोरात चेंडू टाकले तर फलंदाजच्या बॅटवर येतात. आणि जर हळू चेंडू केले तर फलंदाज थोडासा चकतो आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळी ते सरळ चेंडू, यावेळी वेगवान चेंडू. क्षेत्ररक्षक होते तिथे सागर, आणि सागर यांच्या मधून चेंडू गेलाय, पण चांगला बॅकअप दिला धीरज यांनी. याला म्हणतात बॅकअप क्रिकेटमध्ये. असं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. यंगस्टर आहेत तुम्ही, बॅकअप दिला पाहिजे, आणि धीरज यांनी ते करून दाखवलंय. चांगला बॅकअप दिलाय. धावसंख्या झाली आता तब्बल 14. षटकातील 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट, आणि आता येतील त्या पुन्हा 2 धावा. 5वा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा होता. बॅटने एज घेतली, पोलार्ड चेंडूच्या खाली असतील, आणि झेलबादच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागलाय तो 14 जय बजरंग कंबालपाडा टीमला. न्यू बॅटर मैदानामध्ये जात आहेत ते दिलखुश, जर्सी नंबर 29. आता दिलखुश करतील का? तशी त्यांना फलंदाजी करावीच लागेल. 2 ते 3 षटकार खेचावे लागतील. दिलखुश, शेवटचा चेंडू या षटकातील ऋतिक यांचा. धावसंख्या आहे ती 14. अजूनही धाव्यांचा वेग कमी आहे. चितू शेलार असते तर या सामन्यामध्ये चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असं, कारण चितू शेलारकडे मोठे फटके मारायची ताकद आहे. पण नव्याने संघाची बांधणी केली. शॉर्ट पिच चेंडू होता. जर खरंच मैदान हा गोल असता तर या चेंडूवर तुम्हाला चौकार मिळाला असता. पण डिक्लेअर झोन आहे. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीला धावसंख्या झाली ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 15. जितू शेलार यांनी संघाची बांधणी केली. नवा संघ निर्माण केलाय खांबा. नियम आहे, कारण क्षेत्ररक्षणामुळे एका दुसरे कॅच पकडले जातात. 2 ते 4 तुम्ही चौकार वाचू शकतात. त्याच्यामुळे कमीत कमी 10 ते 15 धावा तुम्ही एका सामन्यात वाचू शकता. त्यामुळे क्षेत्ररक्षणावर भर द्या. आणि जो खेळाडू क्षेत्ररक्षण करतो तो वयाचे 35 ते 40 वर्षापर्यंत क्रिकेट हमखास खेळू शकतो. शॉर्ट पिच चेंडू होता, नीटसा बॅटवर आला नाही. ते चेंडूच्या खाली येतील, कुठली चूक करणार नाही. फलंदाज होतोय तो बाद. कंबालपाडा संघ आता पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतोय. प्रत्येक फलंदाज येतोय, मोठा प्रहार करायचा प्रयत्न करतोय, पण त्यात असफल होते. दिलखुश असे वाटत होते की आपल्याला दिलखुश करतील, पण त्यांनी सुद्धा नाराजी केली. आणि आता न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते मेघनाथ, जर्सी नंबर 77. 7 हा आकडा तुम्ही पाहू शकतात. नेहमी सद्गुरूंचा राहिलेला आहे. आणि सद्गुरू ना जे कोणी बैठक करतात तर ते त्यांची टोटली नेहमीच तुम्हाला 7 पाहायला मिळते, कधी 9 पाहायला मिळते. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जी शिस्त लावली त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या सत्संगमधून प्रत्येक नागरिक त्या शिस्तीचं पालन करतो. आणि एक भलं मोठं त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला. आणि तेच तरार चेंडू, यावेळी 3 यष्ट्या उद्ध्वस्त. काय चेंडू मध्ये वेग होता. हा वेग तुम्ही पहिल्यांदा एवढ्या दिवसातून पाहिलाय की 3 यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. 3 फलंदाज पूर्णपणे बाद. आता न्यू बॅटर मैदानामध्ये जात आहे ते योगेश. ट्रिपल लाईन. 3-9 असले तरी गोलंदाज समोर आहेत ते धीरज, आणि तरी 3 स्टंप उद्ध्वस्त केलेत. योगेश आता फलंदाजीच्या मार्कवर जातील. काय चेंडू मध्ये वेग होता तुम्ही पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये 3 यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. आतापर्यंत ही कामगिरी करणार मला तरी वाटतं पहिला गोलंदाज असेल की त्याने 3 यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. कंबालपाडा संघ नव्याने तयार झालाय.
अजून थोडीशी प्रॅक्टिस त्यांना करावी लागेल, चांगला प्रयत्न करावा लागेल, जास्तीत जास्त मॅचेस खेळाव्या लागतील, एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. एक्सपिरियन्स बेस्ट टीचर ऑफ क्रिकेट मध्ये. म्हणजे तुम्ही नेहमीच बोलतात की एक्सपिरियन्स तुमच्याजवळ असावा. जितू शेलार तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, त्याचा अनुभव घ्या, त्याच्याकडून चांगला क्रिकेट खेळायचा प्रयत्न करा. वाईट चेंडूची सांगता याचप्रमाणे धावसंख्या झाली आता ती तब्बल 17. जास्तीत जास्त अभ्यास करा क्रिकेटचा. कुठला खेळाडू काय करतो, कुठला गोलंदाज फलंदाज यांचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. याच दरम्यान येते ती एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. योगेश यांनी कॉल तर दिलाय, पाहूया 2 धावा होतील का. पण त्याचप्रमाणे फलंदाज होतोय तो धावचीच्या स्वरूपात बाद. पिंट्या यांना माघारी परतावा लागेल आणि धक्का क्रमांक लागलाय तो 6वा. 7 फलंदाज 5 झाले आतापर्यंत. अंश आता जातील मला तरी वाटतं. हर्षल जर्सी नंबर 7. मी आताच सांगितलं 7 हा आकडा नेहमी सद्गुरूंसाठी लकी राहिलेला आहे. बैठक अंश गोलंदाजी सुद्धा चांगली केली अंश यांनी पहिल्या सामन्यात. या सामन्यात थोडेसे महागडे ठरले. हरकत नाहीये, नवीन खेळाडू आहेत, तुम्हाला शिकावा लागेल. चुकांपासून तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेचलेला चेंडू. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. तुम्हाला धावा कंपल्सरी धावाव्या लागतील, पण डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला त्यामुळे 2 धावा. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीला धावसंख्या झाली आहे ती 21. आता फक्त 6 चेंडू तुम्हाला रिलीज करायचे आहेत. धावा करायच्या आहेत त्या आता तब्बल 36-35. प्रत्येक चेंडूवर षटकार मारावाच लागेल. तर याच दरम्यान संघाचे कर्णधार ऑलरेडी आमच्या व्यासपीठावर आलेले आहेत आणि आमच्या मंचावर देखील आले. तर मी विनंती करतो दिवा संघाला, कुठे असाल तुमचा प्रतिनिधी किंवा कर्णधार कृपया आमच्या मंचावर पाठवून द्यावा, कॉम्बॉक्समध्ये त्यांना पाठवून द्यावं. आणि नवीन गोलंदाज आले ते सुयोग. या सामन्यात त्यांना संधी दिली आहे महेश यांनी. महेश यांचं हेच भर असतं की नवीन नवीन खेळाडूंना संधी देणं. लेफ्ट हँडेड गोलंदाज हलक्यात असणे ड्राईव्ह केला. सागर जातीन चेंडू खाली, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 22. आता फक्त 5 चेंडू तुम्हाला चांगले हाताळायचे आहेत आणि सुयोग यांच्याकडे आता जी कला तर या 2 फलंदाजांना एक नामी संधी होती. जर कोणी षटकार मारला तर तुम्हाला 500 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. तर मंगेश चौधरी यांच्याकडून जर कुठल्याही फलंदाजाने षटकार लगावला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. योगेश, तुम्हाला ही सुवर्ण संधी आलेली आहे. बघू या संधीचा तुम्ही फायदा घेतात का. 500 रुपये या स्पर्धेत पहिल्यांदा एटीएम खुला झाला आहे. मारले तर आम्ही तुम्हाला देऊ आणि नाही मारले तर आम्ही ठेवू. शॉर्ट पिच चेंडू, षटकार मारायचा. डिक्लेअर आहे, डिक्लेअर आहे. 1 धाव डिक्लेअर आहे. फलंदाजांना विनंती आहे, 1 धाव डिक्लेअर आहे. 3 चेंडू बाकी आहेत. योगेश, तुम्हाला कारनामा करावा लागेल. 500 रुपये कॅश प्राइज लागले आतापर्यंत मंगेश चौधरी यांच्या मार्फत आणि पहिलं कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये. हलक्या हाताने खेळलाय चेंडू. सागर असतील थांब बोललेत, कारण 500 रुपयाचा सवाल आहे. 500 रुपये कोण जिंकणार. योगेश जिंकणार का. बघूया. 2 चेंडू शिल्लक आहे. आता सामना फक्त 500 रुपयासाठी शिल्लक आहे. शॉर्ट पिच चेंडू यावेळी 1च धाव. आता अंश यांच्याकडे ही संधी आली. अंशूकडे. अंशू, असा समज की 1 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे आणि हा सामना तुला जिंकवायचा आहे. आणि त्याच 1 धाव. 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 1 धाव.
एक चेंडू आणि खेचून तर काढायचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू, आणि याच दरम्यान लगातार 2 सामने जिंकले ते जय भोले आई गावदेवी क्रिकेट संघ किडकाळी. आणि या स्पर्धेमध्ये यंगस्टर चषक 2025 मध्ये उपांत्य फेरी सेमीफायनल मध्ये धडक मारली आई गावदेवी क्रिकेट संघ किडकाळी. तर अभिनंदन आई गावदेवी क्रिकेट संघ किडकाळीचा. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला जय बजरंग कांबलपाडा बी संघ, या संघाचं देखील कौतुक कौतुक कौतुक. तर वळूया आपण आता नाणेफेकीच्या कॉलकडे. तर दिवा संघ, जर तुम्ही आला असाल तर रिपोर्टिंग करा. सद्दप संघाचे कर्णधार ऑलरेडी आमच्या व्यासपीठाजवळ येऊन थांबलेले आहेत. संपूर्ण इनिंग ते आमच्या जवळ येऊन थांबले, त्यामुळे दिवा संघ थोडीशी घाई करा, फास्ट या. जयेश पोलाड यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. संघाचे कर्णधार होते, 2 सामन्यात नाणेफेकी सुद्धा जिंकले आणि सामने सुद्धा जिंकले. तर तुम्ही सेमीफायनल मध्ये गेले, तर तुम्ही आता आरामात 2 तासानंतर या, जाऊ नका. रेल्वे ग्राउंडच्या झाडाची थंडगार सावली घ्या, नाश्ता वगैरे करा, आणि कमिटीचं जेवण सुद्धा आलेलं आहे. तर नाणेफेकीचा कॉल करू आपण.